तुम्ही पोहोचलेले आहेत का आणि आणखी कुठले प्रमुख नेते तिथे पोहोचलेत? अर्थातच काही क्षणापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रसाद लोढा आणि त्यांच्याबरोबर इतर जे त्यांचे सहकारी आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर अनिल परब जे आहेत तेही दाखल झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नीलम गोरे, त्याचबरोबर इतर ज्या आमदार आहेत ते आता थोड्या वेळापूर्वीच लोकभवनामध्ये दाखल झाले आहेत. प्रचंड बंदोबस्त जो आहे तो लोकभवनाबाहेर लावण्यात आलेला आहे. अर्थातच हा जो क्षण आहे त्या क्षणासाठी म्हणून हे सगळेजण इथे आलेले आहेत. एका नियमानुसार राज्याच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणं गरजेचं असतं आणि त्यानुसार आपण बघतोय की राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ त्याचबरोबर लोकप्रतिनिधी दाखल झालेले आहेत. एका दुःखद घटनेनंतर खरं तर हा शपथविधी पार पडतो आहे आणि त्यामुळे दुःखाचं सावट या सगळ्या शपथविधीवर आहे. आपल्याला जशी माहिती मिळाली होती की सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ जे आहेत ते ग्रहण करतील. कोकाटे देखील आता दृश्यांमध्ये आपल्याला, माणिकराव कोकाटे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात. त्याचबरोबर आपण बघतोय की दृश्यांमध्ये हे सगळी जी नेते मंडळी आहेत लोकभवनामध्ये त्यांची परत मी तुमच्याकडे येते. मी पुन्हा मंदार सर तुमच्याकडे येते. 24 तासांमध्ये आपण बघतोय की बऱ्याच घडामोडी या राजकीय पटलावर घडलेल्या आहेत. अगदी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेपासून ते आता सुनेत्रा पवार या थोड्याच वेळामध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये आता शपथ घेणार आहेत. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की आता या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्ष आणि त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, हे दोन पक्षांची ही प्रचंड अशी रस्सीखेच आपल्याला बघायला मिळते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की या संपूर्ण राजकारणाच्या मागे भाजपसारखा एक बलाढ्य पक्षसुद्धा आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. या व्यतिरिक्त आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार आणि पवार म्हणून जो एक पवार ब्रँड आहे, जसं अलीकडच्या काळामध्ये ठाकरे ब्रँड अशा शब्दांनी सगळीकडे चर्चा झाली, तशीच बारामती आणि पश्चिम महाराष्ट्राच्या या सगळ्या पटलावर, राजकीय पटलावरती पवार ब्रँड हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या पवारांच्या अवतीभोवती, खास करून शरद पवारांच्या अवतीभोवती जे राजकारण गेले काही दशक या संपूर्ण राज्यावरती चालू होतं, त्या राजकारणाच्या मध्ये आत्ता हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा समोर आलेला आहे. पवारांचं राजकारण एकीकडे सुरू असताना नेमकं काय घडणार आहे, काय घडत होतं किंवा काय घडू शकणार होतं, या सगळ्या शक्यता ज्या होत्या त्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. आज शरद पवार ज्यावेळेला सकाळी येऊन म्हटले की 12 तारखेला दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार होतं, पण त्याच वेळेला ते विलिनीकरण खरंच होणार होतं किंवा नव्हतं याबाबत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते आहेत सुनील तटकरे त्यांनी सुद्धा स्पष्टता आणली की जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्या व्हिडिओमध्ये जरी अजित पवार एकटे असले तरी त्या व्हिडिओमध्ये अर्थातच जी चर्चा झाली होती ती अजित पवार यांनीच बाहेर येऊन सांगितली होती की केवळ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरताचा हा निर्णय आहे. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी एकूण ह्या परिस्थितीमध्ये एक गूढ आहे, एक लपलेलं असं काहीतरी एक माहिती आहे. आणि या माहितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाखाली जे काही आता नेते एकवटलेले आहेत, जे अजित पवारांच्या सोबत गेलेले होते, त्या नेत्यांची इच्छा शरद पवार यांच्या पक्षावर जाण्याची आहे किंवा नाही, याच्यामध्ये अर्थात महत्त्वाचे काही मुद्दे असणार आहेत. ज्या मुद्द्यांमध्ये शरद पवार यांचा पक्ष जर का विलीन करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, म्हणजे पूर्वपार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाच्या सोबत, तर अर्थातच त्याच्यामध्ये अनेक असे नेते आहेत. रोहित पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, जितेंद्र आव्हाडांसारखे नेते आहेत, शशिकांत शिंदे असतील आणि खुद्द जयंत पाटील असतील किंवा हर्षवर्धन पाटलांसारखे नेते असतील. या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांचं पुनर्वसन नेमकं कोण कसं करणार आहे, त्यांना पदं कुठली मिळतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित या अशा राजकीय परिस्थितीमध्ये मिळणं खूप कठीण असतं. आणि त्यामुळे साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलता काय सगळा महाराष्ट्र बघतोय की पवार साहेब का शपथविधी नाही. एकच शब्द, रामकृष्ण हरी. विश्वासात घेतलं नाही का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण
आपण आत्ताच सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया बघतोय, त्या काहीही बोलायला तयार नाहीयेत. त्याच्या आधी सुद्धा रोहित पवार यांची प्रतिक्रिया बघितली, त्यांनी सुद्धा काही स्पष्ट असं वक्तव्य केलं नाहीये. थोडक्यात विलिनीकरणाची चर्चा ही झालेली होती आणि विलिनीकरण हे होणारच होतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये सुनील तटकरे म्हणतायत की तो व्हिडिओ एका वेगळ्या कार्यक्रमाचा आहे, तेव्हा आमची चर्चा झालेली होती आणि त्याचा तो व्हिडिओ आहे. या सगळ्यांकडे तुम्ही कसं एक महत्त्वाचा मुद्दा बघितला पाहिजे. आता ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा रोहित पवार यांनी थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली, याचा अर्थ असा आहे की पवार कुटुंब जे आहे, बारामतीमध्ये असलेलं जे पवार कुटुंब आहे, त्या पवार कुटुंबामध्ये निश्चित असा एक कुठला तरी दुरावा जो आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. त्या दुराव्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पवारांना विश्वासात घेऊन हा निर्णय का घेण्यात आला नाही. यामधला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की सुनेत्रा पवार यांच्या मागे असलेली जी नेते मंडळी आहे त्याच्यामध्ये अगदी प्रफुल्ल पटेल यांचं नाव स्वतः शरद पवार यांनी घेतलं, सुनील तटकरे यांचं नाव स्वतः शरद पवार यांनी घेतलं. या दोन्ही नेत्यांच्या बाबत त्यांनी असं सुचवलंय का की ह्या दोन्ही नेत्यांचे निर्णय म्हणजे आजची राष्ट्रवादी असणार आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताची जी ही राजकीय घडामोड आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण याच्यामध्ये भावना आहेत, याच्यामध्ये हजारो लाखो जो काही जनसमुदाय अजितदादांसाठी तिथे आला होता त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, त्या जनतेच्या भावनासुद्धा तितक्याच गुंतलेल्या आहेत. आता जय पवार आपण पाहतोय शपथविधीला पोचलेले आहेत, पहिल्या रांगेमध्ये बसलेले आहेत. जय पवार यांचा संयत असा चेहरा गेले 2-3 दिवस 4 दिवस आपण पाहतोय, ज्या पद्धतीनं त्यांनीसुद्धा एक अत्यंत धीरोदात्तपणे अशा प्रसंगाला सामोरं जाऊन आत्तापर्यंतची ही राजकीय जी घटना आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावताना ते दिसत आहेत. स्वतः त्यांच्या आईबरोबर म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्याबरोबर ते सातत्यानं आजूबाजूला आहेत आणि त्यांची ते साथ देताना दिसत आहेत. एक वेगळाच असा हा प्रसंग आपल्याला समोर येताना दिसतोय. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची ही सगळ्यात मोठी घडामोड आहे, सगळ्यात मोठा पेच प्रसंग आहे असंही आपल्याला म्हणता येईल. पण या पेचातून कुठेतरी राजकारण मार्ग काढत असतं आणि या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारणसुद्धा असंच उलगडणार आहे. अशाच पद्धतीनं त्या राजकारणामध्ये अनेक चढउतार झालेले आपल्याला बघायला मिळतील, कारण ही राजकीय घटना काही सोपी नाही. अगदीच सर, आपण लोकभवनाची ही सगळी दृश्य आता बघतोय. लोकभवनामध्ये राष्ट्रवादीचे सगळे ज्येष्ठ मंडळी आले आणि आपण बघतोय सुनेत्रा पवार या लोकभवनामध्ये दाखल झालेल्या आहेत. 5 वाजता सुनेत्रा पवार, अगदी 5 मिनिटांमध्ये आता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी तिथे पार पडणार आहे. सुनेत्रा पवार या लोकभवनामध्ये दाखल झालेल्या आहेत. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आता मिळणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते तिथे लोकभवनामध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे पोहोचत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते देखील लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत. थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, आत्ता तिथे आणखी काय काय घडतंय आणि किती वेळ हा या सगळ्या प्रोसेससाठी लागणार आहे? प्रक्रियेनुसार सगळ्यात शेवटी हे राज्यपाल येत असतात. त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण पाहतो आहोत की ज्यांचा शपथ सोहळा आज शपथविधी आज पार पडणार आहे त्या सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेल्या आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुनेत्रा पवार या ठिकाणी दरबार हॉलमध्ये जिथे हा शपथविधी सोहळा छोटेखानी कार्यक्रम पार पडणार आहे तिथे पोहोचलेले आहेत. शासकीय अधिकारी त्यांना ही संपूर्ण प्रक्रिया कशी होणार आहे, शपथ कशी वाचायची आहे, शपथ कशा पद्धतीने घेतात याची माहिती करून देताना आपल्याला बघायला मिळत आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर संजय खोडके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रफुल्ल पटेल त्यांना मार्गदर्शन करतायत की कशा पद्धतीने त्यांना शपथ घ्यायची आहे. सुनेत्रा पवार या खासदार म्हणून यावेळेला त्यांनी राज्यसभेची शपथ घेतली आणि त्यानंतर ते आता महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून नंतर त्या पदभार स्वीकारतील, परंतु आता मंत्री म्हणून त्यांना गोपनीयतेची आणि मंत्रिपदाची अशा 2 शपथ या ठिकाणी दिल्या जातील.
त्या दृष्टीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडेल ते सांगण्यात आलंय. आपण नीलमताई गोऱ्हे पाहतोय, ज्या त्यांचं सांत्वन करताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या विधानमंडळाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार या आज याच दरबार हॉलमध्ये, लोकभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथ घेणार आहे. अगदी साधेपणानं काही मिनिटातच हा सोहळा पार पडेल, परंतु जो काही प्रोटोकॉल आहे त्यानुसार सगळ्यात शेवटी राज्यपाल येतात आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना आत्ताच्या घडीला स्थानापन्न होण्यास सांगण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळातच हा जो छोटा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होताना दिसेल. नवाब मलिक, सना मलिक हे सुद्धा आता या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. नवाब मलिक माजी आमदार, सना मलिक आत्ताच्या विद्यमान आमदार या सुद्धा या सोहळ्यासाठी पोहोचलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या बाजूला प्रफुल्ल पटेल बसले आहेत, त्यांच्या बाजूला सुनील तटकरे बसलेले आहेत. प्रोटोकॉलनुसार सगळे जे पक्षातले प्रमुख नेते आहेत ते मंडळी आपल्याला या ठिकाणी बसलेली बघायला मिळत आहे. जय पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांच्या पत्नी 2 महिन्यांपूर्वी जय पवार यांचं लग्न झालेलं होतं, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहे. जय पवार त्यांच्या पत्नी या ठिकाणी पहिल्या रांगेतच बसलेले आपल्याला दिसत आहेत. सुनेत्रा पवार या पुढच्या काही मिनिटांमध्ये शपथ घेणार आहेत मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची. एकूण हा सोहळा अगदी साधेपणानं काही मिनिटातच उरकला जाणार आहे. ज्या परिस्थितीत हा शपथविधी होतो आहे ती परिस्थिती ही आनंदाची नाही. सगळ्यांच्या सहवेदना या पवार कुटुंबियांबरोबर आहेत, परंतु अत्यंत अडचणीच्या या काळामध्ये शपथविधी सुनेत्रा पवार यांना घ्यावा लागतो आहे. विधान भवनातील राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या आपल्याला दिसणार आहेत.